नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हा सगळ्यांच्या अतिशय हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन. विद्यार्थी मित्रांनो, 9वी आणि 10वी साठी 20 विद्यार्थी संख्या अनिवार्य केलेली आहे आणि तशा पद्धतीच्या संच मान्यतेमध्ये बदल आणि दुरुस्त्या करण्याचे संकेत आणि तशा प्रकारचे आदेश हे देण्यात आलेले आहेत. या प्रकरणी युद्ध पातळीवरती चर्चा सुरू आहे आणि कारवाई सुरू आहे अशा पद्धतीची माहिती सध्या मिळत आहे. त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत. जो निर्णय लागू केलेला आहे त्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की जर 9वा आणि 10वा वर्ग असतो तर ह्यासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये किमान 20 विद्यार्थी हे असणं आवश्यक आहे. 20 विद्यार्थी जर नसली तर मात्र मग ते जे आहे तर ती मान्यता मिळणार नाही अशा पद्धतीचे स्पष्ट संकेत देण्यात आलेले आहेत. आता हा जो शासन निर्णय आहे तर तो घेण्यात आलेला आहे. या संदर्भामध्ये नेमकी काय माहिती आहे तर ते आपण बघूया. शालेय शिक्षण विभागाकडून 2025-26 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता प्रोसेस आहे तर ती युद्ध पातळीवरती सध्या सुरू आहे. 15 मार्च 2024 रोजी जो शासन निर्णय निघालेला होता त्यानुसार संच मान्यता ही करण्यात येत आहे आणि तशा पद्धतीने आल्याच्या नंतर सगळीकडे ह्या संच मान्यता सुरू आहेत. त्यानुसार 9वी आणि 10वीच्या वर्गामध्ये कमीत कमी किती विद्यार्थी असणं आवश्यक आहे तर त्या संदर्भामधला सुद्धा शासन निर्णय हा आलेला आहे. यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की किमान 20 विद्यार्थी हे शाळेमध्ये असावेत. जर 20 विद्यार्थी जर नसले तर मात्र मग ती वर्गखोली असेल तर तिला मिळणारं जे अनुदान आहे त्याचबरोबर ते जे शिक्षक असतील त्यांचं वेतन अनुदान आहे आणि शाळेला जे मिळणारं वेतनेतर अनुदान आहे तर हे सर्व थांबवण्यात येणार आहे. अशा प्रकारचा जो निर्णय आहे तर तो घेण्यात आलेला आहे. आता ही जी अट आहे ती जर पूर्ण केली नाही तर तो वर्ग पूर्णतः बंद केला जाणार आहे. असा जो निर्णय आहे तो आपल्या सर्वांना माहिती असेल की 15 मार्च 2024 रोजी घेण्यात आलेला होता आणि त्यानुसार जो आहे ते शासनाची जे परिपत्रक होतं ते सुद्धा काढण्यात आलेलं आहे. त्यानुसार नवीन संच मान्यतेचे धोरण हे स्वीकारण्यात आलेले आहे. याला कोर्टाने सुद्धा मान्यता दिली होती की हो, हे जे नवीन म्हणजे धोरण आहे संच मान्यतेचं तर ते धोरण RTE ॲक्टला धरून आहे. त्याच्याशी जे काही अटी आहेत नियम आहेत तर त्यांची ती पूर्तता करतं अशा पद्धतीची ते सांगण्यात आलेलं होतं आणि तशा पद्धतीने जे आहे तर हा जो निर्णय आहे तो लागू करण्यात आलेला आहे. या संदर्भामध्ये तुमचं मत नेमकं काय आहे? किती विद्यार्थी एका वर्गामध्ये असायला हवेत याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. खूप खूप धन्यवाद.